तुम्ही सगळे इथे आलात, सचिन सर आले, सर्व मान्यवर आले, त्यांचा मी खूप खूप आभार. आमच्या टीमकडून, सह्याद्री हॉस्पिटलकडून, स्पेशली जे आता पेशंट नाही म्हणता येणार, जे आम्ही मान्यवरच आहेत ते पण, त्यांनाही या ठिकाणी आम्ही कॉल केला आणि एका कॉलला ते रिस्पॉन्स झाले. म्हणजे ॲक्च्युली काही पेशंटला आम्ही काल फोन केला आणि ते कुठलंही पोकळे काका कुठं आले, कालच त्यांना फोन केला, बार्शीहून आले. म्हणजे इतक्या छान रिस्पॉन्स, म्हणजे आमच्या शब्दाला इतका मान असतो हे मला पहिल्यांदा कळालं, की कुणाच्या शब्दाला कधी इतका मान असू शकतो याची जाणीव मला पहिल्यांदा झाली. दुसरी गोष्ट की पुस्तकाबद्दल मी थोडंसं सांगतो. ही आयडिया खूप जुनी होती, 1-2 वर्षापासून आम्ही याच्यावरती काम करतोय आणि याच्यामध्ये आम्हाला असं टाकायचं होतं की मला बऱ्याच वेळा वाटायचं, मी सचिन सरांशी आता डिस्कस केलं की फॉर एक्झाम्पल हा पेशंट किंवा मी पेशंट हा कदाचित या ट्रान्सप्लांट पासून पैदा होणार नाही किंवा ट्रान्सप्लांट पासून परत येणार. आणि अशा वेळेस काय करायचं, म्हणजे बराच वेळा प्रश्न येतो की कधी ट्रान्सप्लांटच्या नंतर कुणाला फिवर येतो, कुणाच्या मेंदूला सूज येते, कुणाच्या किडनीला सूज येते आणि बाय गाईडलाईन इफ यू गो की ते ट्रान्सप्लांट ऍक्च्युअली कॉन्ट्राइंडिकेशन असतं प्रॅक्टिकली. पण आम्ही थोडासा विचार करतो दुसऱ्या बाजूला की याचं ट्रान्सप्लांट नाहीच केलं तर असा पण तो मरणार. सो लेट अस टेक अ चान्स. आणि असेच बऱ्यापैकी जे काही पेशंट आम्ही बोलवले त्यांना कधी सांगितलं नाही, पण त्यांच्या फॅमिलीशी आम्ही नक्की डिस्कस केलं होतं की नाही केलं तर कदाचित आपले रिझल्ट थोडेसे खराब असू शकतील, पण आपण एक नक्कीच देवावर विश्वास ठेवून आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या विश्वासाचं फळ म्हणजे हे पुस्तक आहे, दुसरं काहीच नाही, की जे आम्हाला वाटत नव्हतं आणि त्याच्यातून असे काही मिरॅकल्स घडले की ते पेशंट आज आपल्या सोबत आहेत, नॉर्मल जीवन तुमच्या माझ्यासारखं जगतात. काही वड्या हा आलाय का मला दिसला नाही कुठे, काही वड्याच्या गाड्यांचं आहे, बेकरी आहे, असेही लोक आज ते नॉर्मल आयुष्य जगतात. आणि या पुस्तकातून हेच दाखवायचा प्रयत्न केलाय की जे ताजमध्ये राहतात किंवा जे 5 स्टार मध्ये राहतात किंवा जे बिझनेस क्लास मधनं प्रवास करतात, ते कॅन गो एनिवेअर अँड गेट ट्रान्सप्लांट डन. दॅट इज नथिंग न्यू अबाउट इट. पण आम्ही सह्याद्रीच्या ज्यावेळेस हे छोटंसं रोपटं लावलं त्यावेळेस असं होतं की हे वाढणार कधी, हा प्रश्न खूप मोठा होता. बरेचसे जवळचे आलापिनी आहे, ती सुरुवातीपासून ती सचिन सर आहेत, विकास आहे, सो मयुरेश आहे. त्यांना माहिती आहे की पहिल्यांदा मी इतकं स्ट्रगल केलं की जवळपास 95% 90 पैकी 100 पैकी 95% लोक असे होते की ट्रान्सप्लांट पुण्यामध्ये होणार नाही, हाच एक धक्का होता. म्हणजे ट्रान्सप्लांट इज नॉट अ कप ऑफ टी. आणि आम्ही अशा बऱ्याच लोकांना भेटलो, असं त्यांनी सांगितलं की ट्रान्सप्लांट पुण्यामध्ये नाही रे यार, अजून हार्निया हायड्रोसिसची आपली लायकी नाही, ट्रान्सप्लांट कुठं आपण करायला चाललं हे. पण आजची परिस्थिती 6 वर्षानंतर अशी आहे की पुणे असं शहर आहे भारतातलं की सगळ्या प्रकारचे ट्रान्सप्लांट आपण पुण्यामध्ये करतो. याच्यापेक्षा मोठी बाब काहीच नाही. आणि जगाच्या नकाशावरती ट्रान्सप्लांटचं एक नाव पुणेकरांनी नोंदवलं आणि हे सह्याद्री हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण ते करू शकलो, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता बरेच भारताच्या बाहेरचे मुस्लिम साहेब आहेत, टांझानियावरून आलेले, आपण यमनचे पेशंट मागच्याच महिन्यात 3-4 केले, तर बरेचसे पेशंट आता बाहेरूनही आपल्याकडे येत आहेत, म्हणजे फॉरगेट अबाउट इंडिया. सो हे आपण का करू शकलो, कारण जसं मॅडमने सांगितलं की एक माणुसकीचं नातं असतं आणि ज्यावेळेस कुठलाही पेशंट तुमच्याकडे येतो त्यावेळेस जर पेशंट तुमचा माझा कोणीतरी आहे असं करून त्यांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर गोष्ट खूप वेगळी दिसते. की काही यंग पेशंट असतात, त्यांचे अक्षरशः फॅमिली खायला पैसे नसतात, म्हणजे
फॉरगेट अबाउट की पुढं ट्रान्सप्लांट वगैरे करणार आहे, जसं मी 1-2 केस तुम्हाला सांगितलं मगाशी. आणि अक्षरशः वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं की आता या लोकांना मदत करायची तरी कशी करायची. आणि जसं मनीष सरांनी सांगितलं मगाशी व्हिडिओमध्ये की मॅनेजमेंटनी आम्हाला इतका सपोर्ट केला आणि आजपर्यंत कधीही मला असं नाही की या पेशंटचं ट्रान्सप्लांट करायचं नाही असा कधीही शब्द आला. म्हणजे एवढा सपोर्ट ज्याच्याकडून, ज्या मॅनेजमेंटकडून, ज्या हॉस्पिटलकडून असतो, तिथं नक्कीच जे रोपटं आपण छोटं लावलेलं असतं ते मोठं होण्यासाठी वेळ लागत नाही. आणि त्याचप्रमाणे आपण 6 वर्षामध्ये जवळपास 300 लोकांचा टप्पा पार पाडू शकलो. पण पार पाडताना खूप चढ उतारी आले. म्हणजे आता असे आहेत की हे चांगले पेशंट पण आहेत, काही वाईट पेशंट पण आहेत. म्हणजे काहींचा रिस्पॉन्स इतका पुअर. म्हणजे मी एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर अरे डॉक्टर बिपिन फोन उचलत आहेत, ऑपरेशन मध्ये पण फोन उचलायला पाहिजे, पैसे घेतलेत आम्ही त्यांनी आमच्याकडून ट्रान्सप्लांटचे. म्हणजे ट्रान्सप्लांट सोडून आम्हाला बघायला या का पैसे दिलेले आम्ही असं. तर तशा पेशंटला मी जास्त किंमत देत नाही, आजही देत नाही. जे असे बोलतात त्यांना डेफिनेटली मी भेटत. जे माणुसकीच्या नात्याने माणुसकी म्हणून, माणूस म्हणून जे ह्युमॅनिटीच्या याच्यावरती जे येतात त्यांनाच आपण जास्त किंमत देतो, आजही देतो आणि इथून पुढेही तसंच राहील. पैशाने जीव विकत घेता येत नाही हे जोपर्यंत माणसांच्या डोक्यात जाणार नाही तोपर्यंत ओव्हरऑल हेल्थ सिस्टम इम्प्रूव्ह नाही होणार. लोकांना असं वाटतं की पैसा आहे म्हणजे सगळं आहे, पैसा आहे म्हणून आपण जीव किंवा आपलं लाईफ खरेदी करू शकत नाही. आणि हे या सगळ्यांनी जाणं. म्हणजे पैसा काही जणांकडे आहे, काही जणांकडे नाही, पण असतानाही आपण जीवन जगू शकतो, नसतानाही आपण एक सुंदर जीवन जगू शकतो. हे थोडंफार आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट प्रामुख्यानं या पुस्तकामध्ये आपण हायलाइट केलं की एज इज जस्ट अ नंबर. जसं सरांनी सांगितलं की तू खूपच यंग दिसतो, पण ऍक्च्युअली मी यंग नाही आहे तेवढा तुम्हाला वाटतं तेवढा. सो विचार सो एज इज अन जस्ट अ नंबर. सो 16 असू द्या 2 वर्षाची किंवा 79 वर्षांचे बाबा असू द्या, प्रत्येकाला या आयुष्यामध्ये जगण्याचा हक्क हा इक्वली आहे. लक्षात ठेवा. मी कुणाचं आयुष्य डिसाईड करू शकत नाही. ज्यावेळेस काका पहिल्यांदा आले त्यावेळेस त्यांचे वडील मुलगा डॉक्टर आहे ऑफकोर्स, पण बऱ्याच जणांचं असं होतं की म्हणजे आमच्या टीम मध्ये की 78 इयर ओल्डला आपण करायला पाहिजे का ट्रान्सप्लांट, किंवा 2 वर्षाच्या मुलीचं, 2 वर्षाचं तर खूप मोठे, 7 महिन्याच्या मुलीचं केलंय आपण ट्रान्सप्लांट. मुलाचं तो आला नाही. रुद्रांश आलाय का? नाही. सो 7 महिन्याच्या. तर असं नाही की वय हा एक फॅक्टर आहे, पण जर ते मेडिकली फिट असतील तर दे हॅव ऑल द राईट्स टू लिव्ह. त्यांनी जगलंच पाहिजे. का नाही जगायचं? आता मी याच हॉलमध्ये एक कॉन्फरन्स होती, याच मंचवरती मी फोरमवरती बोलत होतो मागच्या महिन्यामध्ये. मला सांगितलं गेलं, प्रश्न विचारला गेला की ऑर्गन्स जे आहेत, जे आपण बोलतो तो अवयवदान, भारत पाटील साहेब तुम्हालाही मी सांगतो, म्हणजे खूप मनाला लागणारी गोष्ट आहे. हे अवयव फक्त यंग लोकांनाच केले पाहिजे, तुम्ही म्हाताऱ्या लोकांना देता का? मग मी त्यांना विचारलं की म्हाताऱ्या लोकांची डेफिनेशन काय आहे तुमची? तर ते म्हणे 60च्या वर द्यायचे नाही. तर मी त्यांना स्टॅटिस्टिकली डेटा समजवण्याचा प्रयत्न केला की द मोस्ट प्रोडक्टिव्ह पीपल राईट नाव इन इंडिया आर मोर दॅन 60, नॉट लेस दॅन 60. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही सगळे बिझनेसमॅन. म्हणजे 60 वर्षाच्या माणसाला जगण्याचा हक्क नाहीये, 30 वर्षाच्या दारू पिऊन त्याला पडून त्याला परत लिव्हर जगण्याचा हक्क आहे. हे कुठला धर्म आहे? हा कुठला राईट आहे? आणि का नाही द्यायचं? कारण हे रूल्स जे बनतात ते ग्राउंड लेवलला न काम करणाऱ्या, खुर्चीवर बसणाऱ्या लोकांनी बनवलेले असतात म्हणून, बाकी याच्याबद्दल काही नाही. पण ह्युमन राईट जो आहे की प्रत्येकाला जगण्याचा इक्वल राईट आहे, हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये काही सुधारणा होणार नाही.
तर हेही या पुस्तकातून आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी आज पोपळे काकांना स्पेशली बोलवलं होतं की कालच फोन केला होता बेसिकली की 78 वर्ष असलं म्हणून काय झालं, म्हणजे मला माहिती नाही अजून 100 वर्ष जगतील ते, कुणाला माहिती आहे त्यांचं वय. तुम्ही का डिसाईड करताय की ते किती दिवस जगणार? ही हॅज डिसाइडेड ऑलरेडी. सो हेही आपण या पुस्तकाच्या माध्यमातून म्हणजे अशा काही जे आपली थॉट प्रोसेस आहे, जसं मॅडमनी सांगितलं की हे एक रेफरन्स बुक म्हणून घ्यावं, रेफरन्स केसेस म्हणून आपण ते रेफर करावं, त्याच्यासाठी आहे. या 300 ट्रान्सप्लांटचा टप्पा ज्यावेळेस आम्ही पार केला त्यावेळेस पहिले ट्रान्सप्लांट गणवट साहेब आले. अच्छा, तर गणवट साहेब हे आमचे पहिले ट्रान्सप्लांट आहेत. सगळ्यांच्या माहितीसाठी त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. मला सर नव्हते त्यावेळेस, पण बाकीचे होते. पहिल्यांदा ट्रान्सप्लांट चालू केलं त्यावेळेस एवढा प्रचंड प्रतिसाद होता की म्हणजे विचारूच नका. म्हणजे मलाही रात्रभर झोप यायची नाही की आता काय होणार. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या साहेबांनी ट्रान्सप्लांट यांच्याकडून करायचा पहिलंच ट्रान्सप्लांट. बिपिन विभूते कोण माहिती नाही, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांट नाही झालं. आणि अशा वेळेस त्यांनी ठरवलं की नाही, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पहिल्याच भेटीमध्ये, दुसरी भेट पण नाही, दुसऱ्या भेटीमध्ये डायरेक्ट ऑपरेशन टेबलवरतीच. सो एवढं आमचं जवळचं नातं झालं की ते आता घरच्यासारखं आहे. म्हणजे ते आमच्याकडे येतात, आम्ही तिकडे जातो, नेहमी फोन असतात. सो तर त्यांनी जो निर्णय घेतला, कदाचित त्यांनी त्यावेळेस जर तो म्हटले असते की मी ट्रान्सप्लांट म्हणजे जे बाकीचे प्रश्न विचारतात, जे हायली एज्युकेटेड की केलेच नाही, मला अजूनही प्रश्न विचारतात, डॉक्टर तुमचा एक्सपिरियन्स काय हो? मी म्हणतो मी जरा पांढरी केस करून येतो, मग तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल. सो म्हणजे येताना पण खेड्यातल्या कुठल्याही माणसाने विचारलं नाही मला आजपर्यंत, ग्रामीण भागातल्या, की डॉक्टर तुम्ही खरंच ऑपरेशन करू शकता ना? म्हणजे असेही विचारलं, तुम्ही खरंच करू शकता ना, का अजून तुम्ही कोणाकडून करता? म्हणजे असेही प्रश्न आलेले. पण बरोबर आहे, त्यांची आयुष्य आहे, लाईफ आहे. मी त्याच्याबद्दल राग कधीच मानला नाही. मी कधीच त्यांना असं उलट उत्तर कधीच नाही दिलं की बरोबर आहे, दे आर राईट ॲट देअर प्लेस. कारण त्यांचा जीव आहे, त्यांचा जीव कुणाचा ते हातात देणार आहे, दे हॅव राईट टू डू दॅट. पण एक विश्वास असतो, बघितल्यानंतर जो विश्वास निर्माण होतो तो काही लोकांच्या बाबतीत कधीच होतो. आणि असे बरेचसे उदाहरण आहेत की जे आता मी सांगू शकत नाही, पण डेफिनेटली कुठल्याही क्षेत्रामध्ये जसे चढ उतार असतात तसे ट्रान्सप्लांटमध्येही आम्ही 300 ट्रान्सप्लांट पर्यंत हे चढ उतार पाहिले. आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की काही लोकांना आम्ही वाचवू शकलो नाही या 300 लोकांपैकी. कारण प्रत्येकाची बॉडी ही जसं मी सांगितलं की सारखी नसते. म्हणजे काटे साहेब आले नाहीत, मला वाटतं आज प्रोग्राम बोलवलं नव्हतं. शरद पवारांच्या गावचे आहे, ते साईडला राहतात. मी त्यांना 1% गॅरंटी दिली होती की 1% मी देऊ शकतो की याच्यातून बाहेर येऊ शकतो. 1%, ओनली 1%. मतलब ते व्हेंटिलेटर, डायलिसिस, फिवर सगळं चालू. आणि सागर म्हणून त्यांचा मुलगा आहे, सर म्हणे 100% आम्ही ठरवतो की ते ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येणार नाहीत आणि तुम्ही करा. आणि तिने लास्ट 5 years ही इज ॲब्सोल्युटली डुईंग फाईन. म्हणजे हेच या पुस्तकातून अजून आपण टाकणार की कुठंतरी देव आहे. म्हणजे मी मगाशी सांगत होतो की असं नाही की नुसतं डॉक्टर आहेत तुम्ही म्हणून तुमची कॉलर टाईट करून तुम्ही छाती पुढे करून चालला म्हणजे नाही झालं. तर कुठंतरी त्याची तो आहे आणि हे तुम्हाला मान्य करावंच लागतं काही काही वेळेस. दुसरा उदाहरण सांगतो, टोलानी साहेब कुठं दिसले मला मगाशी. तर त्यांचं ऑपरेशन इतकं क्रिटिकल झालं की 10 out of 9 लोक असे म्हटले की मला हे नाहीत वाचलं. म्हणजे त्यांनाही मी आज मुद्दाम बोलवलंय. आणि ते क्रिमिनल लॉयर आहेत, खूप मोठे लॉयर आहेत नगरचे. आणि सुदैवानं काय म्हणतात की जसं देवाने थोडंसं तुम्हाला सांगितलं की तू असं कर, आम्ही केलं आणि ही इज राईट इन फ्रंट ऑफ अस. आणि मी फक्त ऑपरेशन करताना मनीष सरांकडे बघितलं, मनीष सरांनी माझ्याकडे बघितलं, बस तेवढंच आमचं इंटरॅक्शन. अदरवाईज त्यांना सांगितलं होतं की बहुतेक ऑपरेशन ऑलरेडी आपलं अनसक्सेसफुल झालं आणि आम्ही निम्म्यामध्ये सोडण्याच्या परिस्थितीमध्ये होतो. आणि आमचे आखो में इशारा हो गया आणि मी म्हटलं की वी विल कम्प्लीट इट, जे व्हायचं ते होतं.
आणि आता मी सांगू शकतोय कारण तुम्ही आता चांगला इट वॉज सच अ हॉरिबल थिंग. म्हणजे एवढं डिफिकल्ट होतं ते झालं सगळा प्रकार. पण ते नुसतं आमचे नाही, तुम्ही पण केलेल्या कर्माचे ते फळ आहे. असं नाही की फक्त मी म्हणतो म्हणून नाही, पण हे सगळे तुम्ही केलेल्या कर्माचे आणि तुम्ही ठेवलेल्या आमच्या विश्वासाचे हे फळ आहे. दुसरी गोष्ट की जसं मनीष सरांनी सांगितलं की वडवृक्षाला ज्यावेळेस फुलं फुटतात तसे आमची जी पूर्ण टीम आहे, जशी सह्याद्रीचे मॅनेजमेंट बरोबर जी राईट फ्रॉम द डे वन जेवढे आम्ही होतो तेवढं मेंटेन करण्याचा आणि त्याचा सपोर्ट आजही काही संबंध नसताना ते कधी कधी आमच्याबरोबर येतात. म्हणजे एवढं आम्ही घट्ट बांधलो गेलोय आणि आय एम सो लकी की म्हणजे ते शब्दाच्या पलीकडे मला शब्दामध्ये मांडताच येणार नाही. म्हणजे कुठल्याही पेशंटनं कुणालाही फोन केला तर कुठलंही उलट उत्तर आजपर्यंत कुणाकडूनही मिळत नाही आणि आय होप की कुणाला मिळालं नसेल. आता मी थोडासा बिझी झालोय असं म्हणतात, पण मला माहिती नाही मी बिझी झालोय की ऍक्च्युअली नाही का मी दाखवतो हेही मला नाही माहिती. पण कदाचित बाकी राहुल आहे, मनीष आहे, अभिजित, बाकी जी पूर्ण टीम आहे, अरुण पोस्ट ट्रान्सप्लांट सगळ्या पेशंटचं बघतो, तर मुवमेंटला 24 तास सगळे हजर असतात. वी हॅव मेड अ सिस्टम की कसं अजून आपल्याला हेल्प करता येईल. आणि त्याच्याबरोबरच ऑर्गन डोनेशनची चळवळी आपण तेवढ्याच क्षमतेनं राबवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्येही बरंच आपल्याला कालच एक मोठी दिवसभराची आपण पब्लिक अवेअरनेस, डॉक्टर अवेअरनेस प्रोग्राम्स आपण केले. असं नाही की संडे आहे आणि मला रेस्ट करायचा आहे आणि मला रनिंगला वेळ नाही मिळाला, मला एक जेवायला वेळ मिळाला नाही, या गोष्टी आर सेकंडरी. बट ह्या गोष्टी ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. कारण याच्यामध्ये एका जसं काल आपटे काका आले होते. आपटे काका म्हणजे NGO चालू केले. खूप सुंदर उदाहरण सांगितलं आणि मला खूप आवडलं. ज्यावेळेस एखाद्याचा मृत्यू होतो किंवा स्त्रीचा मृत्यू होतो त्यावेळेस अंगावरती सगळे दागिने असतात, भरपूर सारे काहींच्या अंगावरती दागिने असतात. काही त्याच्या अगोदरच अर्धे काढून घेतात. पण राहिलेले जे काही दागिने आहेत ते आपण ज्यावेळेस अंतिम संस्कार करतो त्यावेळेस काढून घेतो. तसेच जे अवयव आहेत ते पण एक दागिने आहेत, आपल्या शरीरातले एक दागिने आहेत. देर आर ऑर्नामेंट्स. तर तेही दागिने आणि आपण त्या दागिन्याचं काय करतो, कुणासाठी तर दुसऱ्यासाठी ते यूज करतो. नंतर मुलगा, मुलगी, सासू, जे काय पुढची पिढी आहे त्याच्यासाठी. तसेच जर हे अवयव दागिने समजून जर आपण ते जर दुसऱ्याला ते दान करता आले, जसं आपण सोनं नाणं देतो तसं जर हे करता आलं तर हजारोंचे आयुष्य आपण वाचवू शकतो. आणि याच्यासाठी आपण गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही केलंय, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही आपण केलंय. पण तरी फारसा ऑर्गन डोनेशन मध्ये तेवढा परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही. त्याला विविध कारणं आहेत. पहिला येतो की आमचा फायदा काय, म्हणजे इथूनच चालू होतं. जसं मी तुम्हाला सांगत होतो परवा की डोनेशन मध्ये असं की आमचा फायदा काय तरच आम्ही करू, म्हणजे प्रत्येक जण फायदाच बघतो. पण मंदिरात आपण जातो त्यावेळेस, आपण ज्यावेळेस दान करतो त्यावेळेस आपण म्हणतो का नाही मला हे पाहिजेच, नाही म्हणत ना. आपण दान करून येतो, त्या पैशाचं किंवा त्या दानाचं काय पुढे होतं हे आपण कधी पाहतच नाही आणि पाहू पण नाही. तसंच हे दान आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानाला खूप सर्वसाधारण महत्व आहे. आणि दान कदाचित आपल्याला कपड्याचे दान, पैशाचं दान, अन्नदान, या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्वजांपासून पिढ्यानपिढ्या आपल्याला सांगत आहे आणि त्याच्यातून खूप सारं पुण्य मिळतं आणि आपण वरती गेल्यावर कुठे जातो ते सगळ्यांना माहिती आहे. तर ज्यावेळेस अवयव दान करतो किंवा अंगदान करतो तर त्याच्यानंतर ही डेफिनेटली एक खूप पुण्याचं काम आहे. आणि हे पुण्याचं काम कुठलंही पैसे देऊन आपल्याला कधीही करता येणार नाही. म्हणजे या आयुष्यामध्ये येऊन अवयवदान किंवा अंगदान किंवा ऑर्गन डोनेशन सारखं जर पुण्याचं काम तुम्हाला करायचं असेल तर याच्यापेक्षा या आयुष्यामध्ये दुसरं कुठलंच तुम्ही काम करू शकत नाही. कदाचित दुसऱ्या पुढच्या आयुष्यात कदाचित करू शकाल, माहिती नाही. पण मी गॅरंटी देऊन सांगतो की या आयुष्यामध्ये एकदम सेल्फलेसली जे तुम्ही काय काम करू शकाल ते फक्त ऑर्गन
डोनेशनच आहे आणि त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. आणि त्याच्यासाठी नेहमीच प्रयत्न असतात. त्याच्यासाठी कितीतरी लिव्हिंग डोनर, म्हणजे आता पोकळे आजोबांच्या नातूनी दिलं, म्हणजे नातूनी देणं म्हणजे किती विचार करावा लागला असेल, म्हणजे मुलाच्या मुलानं आणि त्यांच्या आई वडिलांवरती काय परिणाम, म्हणजे त्यांची काय मनस्थिती असेल. माझ्याकडे 2 वेळा आहेच, तो तर तयार होता पण त्याचे आई वडील नव्हते ना. सो सर त्यांची मनस्थिती ही वेगळी असते. तर हे सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो. आता वाईफ टू हजबंड किंवा मुलांना देणं, आई वडिलांना देणं, ह्या गोष्टी कॉमन असतात. नातूनं देणं, आत्ताच्या मुलांना देणं, याच्यामध्ये खूप गोष्टी इन्व्हॉल्व असतात आणि त्या गोष्टी कितीतरी टाळू शकतो. आज आपल्या भारतामध्ये 10 लाखामध्ये एक डोनेशन, 10 लाखामध्ये म्हणजे 1 मिलियन मध्ये एक. आणि आपली रिक्वायरमेंट आहे 5 लाख ऑर्गन्स पर इयर, मिनिमम रिक्वायरमेंट. आपण किती करतो? 400, 300, 400 ऑर्गन डोनेशन्स इन अ इयर. म्हणजे किती तफावत आहे. फ्रान्स किंवा स्पेन, मी काल स्टेटस शेअर करत होतो. स्पेनचा बघितला सगळ्यात जास्त आहे 34.4, म्हणजे 100 मध्ये 34 जण डोनेट करतात. इमॅजिन 100 पॉप्युलेशन मध्ये 34 जण डोनेट केलं तर आज गरजच नाही पडणार कुठल्या काही गोष्टीची. प्रत्येकाला अवयवदान मिळेल, प्रत्येकाला जीवदान मिळेल आणि याच्यापेक्षा आणि प्रोडक्टिव्हिटी वाढते. त्याच्यामुळे काय होतं की एक फॅमिली कंप्लीट रस्त्यावर आलेले असते, ते पूर्ण 10 जणांचं 6 जणांचं आयुष्य पुढे झालं आणि ते आयुष्य पुढं घालवायचं असेल तर ऑर्गन डोनेशन हे आजच्या काळाची गरज आहे. म्हणजे बाकीच्या डोनेशन पेक्षा ऑर्गन डोनेशन हे करायची गरज आहे. आपल्याकडे भरपूर CSR असतात. मला सांगतात की बजाजकडे 45,000 कोटीचे फंड्स आहेत, त्याच्याकडे एवढे आहेत, त्याच्याकडे एवढे. व्हॉट इज द यूज ऑफ इट? म्हणजे तुम्ही काय करता? काहीच नाही. म्हणजे हे जर आपण सगळं करू शकलो, नुसतं अवेअरनेस जरी करू शकलो तरी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण जगाच्या नकाशामध्ये कुठंतरी ऑर्गन डोनेशनच्या तक्त्यामध्ये आपण कुठंतरी यावं अशी माझी खूप इच्छा आहे. बिफोर मी रिटायर व्हायच्या अगोदर जर असं काही झालं तर खूप चांगलं होईल, कारण माझी रिटायरमेंट पण लवकरच असेल. मी 1-2 खालीच येतो वरून जमत नाही. तेवढं काका 2 शब्द सांगितलं बरं होईल. आजच्या या कार्यक्रमासाठी मला एक बोलण्याचा योग आला, त्याबद्दल मी माझे स्वतःचे भाग्य सांगतो. माझे ऑपरेशन करायची इच्छा नव्हती. काय कारण आता आपलं वय झालेलं आहे आणि माझ्या नाताचं वाटलं होतं असं कशाला, म्हणजे आमच्या मुलांना डॉक्टरला म्हणायचं. आता मी आधी 19 ऑपरेशन करून 5 वर्ष जास्त जगत, परंतु नाही तर ऑपरेशन करून काय 5 वर्षात जरी राहिलं तर काय इकडे हे माझ्या इकडे उचलून टाकणार नाही. त्यासाठी माझ्यासाठी त्याच्या आयुष्याचं वाटलं होतं. आमचे डॉक्टर म्हणले हो मी एवढं करायला येत आहे, कारण सर्जन आहे थोडी, जी मला वाटलं ते मी बोललो. मला ऑपरेशन करायच्या अगोदर फक्त एक 6-7 दिवसापूर्वी सांगितलं, त्याबद्दल नाही. आणि मला त्रास काहीच होत नव्हता, अजिबात त्रास होत नव्हता. काय शेवटी ऑपरेशन करायचं ठरलं, आलो आम्ही. आता बरं आहे ना? आता बरं आहे. फक्त आता शेतात वगैरे जाता, सगळं खाणं पिणं सगळं चांगलं. गाडी चालवतो, गाडी चालवत जाता. गाडी चालवतो. अजून काय? मी गणवट साहेबांना जरा पुढे यायचं विनंती करतो आणि मुस्लिम साहेबांना मी त्याच्यानंतर आय विल कम टू यू. यू कॅन टॉक इन इंग्लिश, नॉट अ प्रॉब्लेम. तर बऱ्याच इथं अशा फॅमिलीज आहेत की ज्यांना बऱ्यापैकी फंडिंग झालंय, ज्यांची परिस्थिती नव्हती त्यांच्यासाठी आपण बरेच फंडसाठी अप्लाय करतो. ट्रान्सप्लांट फाउंडेशन आहे, अग्रवाल फाउंडेशन आहे, बाकीचे NGO जे आहेत त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला आजपर्यंत फंडिंग आपल्याला केलेलं आहे. आणि आताच अग्रवाल फाउंडेशनचे जे साहेब आहेत त्यांनी ट्रान्सप्लांट फाउंडेशनचे साहेब आले, आचार सर साहेब तिकडे बसले,
सो त्यांनी प्रॉमिस केलंय आपल्याला की जर असं कोणी जेन्युन लोक असतील तर डेफिनेटली ते एका पायावरती मदत करायला तयार आहे. फक्त त्यांच्या दृष्टीने एकच आहे की ते जेन्युन पाहिजे आणि आपण ती जेन्युनिटी ठेवायचा प्रयत्न करतो. आणि ते आजपर्यंत आपल्याला कधीच ट्रान्सप्लांटच्या डोनेशनसाठी कधीच त्यांनी नाकारलं नाही की या पेशंटला आपण करणार नाही किंवा हे पेशंटला आपण देणार नाही, असं कधीच केलं नाही. आणि बाकीचे पण जे हॉस्पिटल प्रयत्न करतात फंडिंगसाठी त्याच्यातून पण बरेचसे आपण जनरेट करू शकतो. तर मला सांगायचा उद्देश आहे की पैशाच्या अभावी तुम्ही ट्रान्सप्लांट पासून वंचित राहू नका. तुम्ही ट्रान्सप्लांट जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर ऍटलीस्ट आम्हाला एकदा येऊन भेटा. म्हणजे आम्ही जर त्याच्या काही ऑप्शन्स असतील तर त्याच्यामध्ये आपण एक्सप्लोर करायचा प्रयत्न नक्कीच करू आणि जेवढे आमच्याकडून प्रयत्न होतात तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करूया. गणवट साहेब हे आपले पहिले ट्रान्सप्लांट पेशंट आहेत. तर त्यांचं थोडंसं मनोगत घेऊया, कारण पहिलं ज्यावेळेस असतं म्हणजे पहिली कियाची गाडी आली त्यावेळेस मला एकाने विचारलं की अरे गाडी कुठे मार्केटमध्ये दिसलीच नाही, मी घेऊ का नको. आता मी ऑब्विसली सांगणार नको घेऊ. तसं साहेबांनी पण विचारलं असतं की सह्याद्रीमध्ये करू का नको ट्रान्सप्लांट, कारण हे पहिलंच आहे. ऑलरेडी 2-3 पुण्यामध्ये ट्रान्सप्लांट सेंटर असताना यांच्याकडे करायचं की नाही, त्यांची मनस्थिती काय होती थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चंद्रकांत देवचंद घनवट, मी नव्या संघी कीर्तीनगरमध्ये राहतो. मला ज्या वेळेला मला त्रास व्हायचा काही गोष्टीसाठी, म्हणजे ते खाल्लेलं अन्न पचायचं नाही, पोट फुगायचं, पाय दुखायचे, असे बरेचसे प्रकार शरीरात व्हायला लागले. मग मी डॉक्टर पै म्हणून जे आहेत जे पोटाचे विकाराच्या संदर्भाखाली हे करतात त्यांच्याकडे जायचो. मग ते इंडोस्कोपी करायचे किंवा काही इंजुरी झाली होती त्याला ते बँडेज करायचे, असं ते वर्षभर चाललेलं होतं. परंतु नंतर मग माझ्या मुलाला डॉक्टरने बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा ह्यांचं जे लिव्हर आहे ते डॅमेज झालेलं आहे, त्यामुळं काय करायचं हे तुम्ही ठरवा. मग मुलाने सांगितलं मग काय करायचं. तर मग त्यावेळेला मुलाने सांगितल्यानंतर मी मला माझ्या सर्वस्व मुलावर माझं सगळं अवलंबून आहे. मग त्यांनी डॉक्टर पैंनी, डॉक्टर विभूती डॉक्टर की ज्याची टीम तेव्हा हॉस्पिटल क्लिनिकला आली, त्या ठिकाणी त्यांनी त्या मुलाबरोबर चर्चा केली सगळ्या गोष्टीविषयी आणि मुलाने सांगितलं होकार दिला मला करण्यासाठी. मी म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, करू आपण. आणि त्यातून मग माझं ऑपरेशन कधी झालं काय झालं यापेक्षा मला मी फक्त रजिस्ट्रेशन केलं आणि मला महिन्याभरामध्ये ते मिळालं. ते कोणी दिलं काय दिलं ह्याची काही मला कल्पना नाही आहे काय. आणि मी त्यानंतर मग ऑपरेशन माझं झालं आणि माझी खरं म्हणजे डॉक्टर विभूती हे देवच आहेत माझ्यासाठी. कारण कसं आहे की शेवटी देव कुठं आहे हे जर आपण बघितलं ते माणसामध्येच देव आहे. तर शेवटी माझ्या मिसेसची पुण्य आहे म्हणा, माझ्या मुलांचं म्हणा, या संदर्भाखाली मला ते चांगलं झालं आणि मी आज तुमच्या समोर उभा आहे. त्यामुळं मला त्याच्याबद्दल काय आहे, पण मी ह्या टीमचं डॉक्टर विभूती आणि त्यांच्या टीमचं पूर्ण धन्यवाद आणि आभार करतो. थँक्यू. असं म्हटलं जातं की ऑर्गन डोनेशन किंवा जे अवयव आहेत किंवा लिव्हिंग डोनर आहेत ते फक्त यंग लोकच करू शकतात. आणि बाय डेटा असं आहे की जेवढं यंग लोकांचं लिव्हर चांगलं तेवढं ते फंक्शन चांगलं करतं, असं एक सर्वसाधारणपणे गाईडलाईन्स आहे. कधी कधी अशी वेळ येते लिव्हरला वय नसतं, म्हणजे 90 वर्षाचं लिव्हर पण एकदम चांगलं असू शकतं, 20 वर्षाचं लिव्हर पण खराब असू शकतं. लिव्हरला एज नसतं बिकॉज लिव्हर इज अन रिजनरेटिव्ह ऑर्गन. हे मी बऱ्याच युट्यूबच्या व्हिडिओतून सारखं ते सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण ते पोचणं गरजेचं आहे. तर अशा वेळेस अशी काही सिच्युएशन येते की असे काही कॉल्स आम्हाला घ्यावे लागतात की जरी वय जास्त असेल तरी त्यांच्या फॅमिलीकडे बघून असं वाटतं की याला वाचवणं आपलं गरजेचं आहे.
आणि अजून काय करू शकतो, कॅन वी गो आउट ऑफ द वे अँड हेल्प यू. अशीच एक फॅमिली आपल्याकडे आहे, पुंडे आलेत का, मंथन पुंडे, हा या पुढे या. तर हा बोन आणि स्किन एवढाच होता याचा, आता खूपच स्मार्ट दिसायला लागलाय, शाळेत वगैरे जायला लागलाय, आणि याचं पोट एवढं होतं साहेब, आणि केस नव्हते, टक्कल करून यायचा त्यावेळेस तो. आणि मला इतकं वाईट वाटायचं त्यांच्याकडे बघून की याला हेल्प तर कशी करायची. आजोबा याचे होते, मिलिटरी मॅन आहेत आजोबा, या करते. तर याचे आजोबा मिलिटरी मॅन आहेत आणि ही इज एज ऑफ 63. मी यांना का बोलवलं, कारण ही इज द ओल्ड, कोकळे काका इज द ओल्डेस्ट रिसिपियंट इन द कंट्री हू हॅज अंडरगॉन द लिव्हर ट्रान्सप्लांट. आणि याचे जे आजोबा आहे, ही इज द ओल्डेस्ट डोनर, की ज्यांनी अर्ध लिव्हर डोनेट केलंय याच्यासाठी. ही इज द ओल्डेस्ट डोनर इन द कंट्री. इट इज नॉट लाईक अ वर्ल्ड, म्हणजे पुणे. सो आपण जगाच्या जे काही विचार करतो त्याच्या पलीकडे जाऊन लोकांना वाचवायचा प्रयत्न करतो. मला एकच होतं की आपण एक चांगल्या विचाराने, सुविचाराने आणि मनामध्ये कुठलीही भावना न ठेवता याला मदत करतोय ना, तर हेच सक्सेस होईलच असं मला वाटतं. आणि पहिल्यांदा सगळीकडून नकोच, 63 डोनर कुठं घेतात का, म्हणजे असाच 63 डोनर कसा घ्यायचा. सो मी विचार केला की लेट्स ट्राय म्हणजे डोनरच्या जीवाला काही धोका नाही ना. हा असा पण त्याचं खूप खराब होता, म्हणजे तेच सांगतील आता तुम्हाला कसं किती खराब होता. असंही मला वाटलं की तो जास्त दिवस जगणार नाही आणि डोनरला काही रिस्क नाही आहे, छोटासा पार्ट घेतला तर. लेट अस ट्राय. तर ते याचे आजोबाला नाही, अच्छा तो आजोबाच आहे, सॉरी. म्हणजे मला कळलं ते केसर रंगून आणल्यामुळे मला कळलं झालं. तर यांना कोण म्हणेल का 63 आहे, म्हणजे एज, मी जसं मागायला सांगितलं की एज इज जस्ट अन नंबर. So you have to take with a pinch of salt and evaluate every patient carefully whether they can donate or not. So असंच तुमचं मनोगत थोडंसं 2 शब्दामध्ये सांगाल तर बरं होईल. मी लक्ष्मण पुंडे, राणा शिक्रापूर, तालुका रोड, पुणे. मी माझी पोलीस खात्यामध्ये गेलेली आहे, PSI मॉनिटर सेफ चाललो आहे. माझा नातू मंथन पुंडे हा 9 वर्षाचा आहे. मला शेवट आपल्याला 7 वर्ष झाले आहेत. ज्यावेळेस आज 1 वर्षापूर्वी आमच्या मंथनची तब्येत खराब झाली, सध्याला एका संडासात रक्त पडलं म्हणून आमच्या लक्षात आलं. म्हणून आम्ही एका डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी आम्हाला रविवारला रेफर केलं. त्या ठिकाणी फक्त 8 दिवस उपचार घेतले, परंतु त्या ठिकाणी हा निर्णय सांगितला का लिव्हर खराब आहे म्हणून. त्यानंतर मग थोडी मिळालेल्या माहितीवरून आम्ही सह्याद्री हॉस्पिटलला संपर्क साधला. त्या ठिकाणी डॉक्टर स्नेहवर्धन पांडे यांचे संपर्क भेटलो. त्यावेळेस त्यांना मग भयंकर समजावून सांगितलं काही हरकत नाही, जरी लहान असला तरी तिच्यावर उपचार होऊ शकतील, आपण विभूतीसरांना भेटू म्हणून. नंतर देवमोडा विभूतीसर यांच्याशी संपर्क झाला. सरपंचानंतर त्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं. मार्गदर्शनानंतर त्यांनी डोनेशन केल्यानंतर आपल्याला काही त्रास होणार नाही ही पूर्ण खात्री संघाने भरोसा दिला होता. त्यावरून आम्ही तयार झालो आणि माझ्या नातवाला मी लिव्हर ट्रान्सप्लांट केलेलं आहे. आत्ता तो एकदम व्यवस्थित असून शाळेमध्ये जात आहे. त्याच्या ऑपरेशन आता 8 महिने पूर्ण झालेले आहेत. अगदी धडधडकट व्यवस्थित आणि चांगला झालेला आहे. आणि मला जर काही त्रास नाही तर मी एक विनंती करेन, जर कुणीही असेल तयार करणारा, लिव्हर तयार करण्याला काही हरकत नाही आहे, काही त्रास होत नाही. मी 1 महिन्यात धडधडकट झाला असून संपूर्ण वाहन चालवतो, काही करतो, शेतीत काम करतो, कुठल्याही प्रकारे काम करतो. तेव्हा काम करायला काही हरकत नाही. थँक्यू. नाही, काल खूप छान फोटो कॉल आहे. माय फर्स्ट डे इन द स्कूल. इतका क्यूट फोटो आहे, मला काल दाखवलाच नाही आणि खूप छान. आणि हे सगळ्यात ओल्डेस्ट डोनर आहेत की ज्यांनी डोनेट केले इंडियामध्ये लिव्हर. तर तसंच मी मिस्टर मुस्लिम यांना आय विल जस्ट कॉल यू टू टॉक फ्यू वर्ड्स इफ यू कुड, or any of you I will come there if you want. So he is the 300th liver transplant of Sahyadri Hospital,
and we are fortunate enough. He is from Tanzania country, and 1 month, 2 months now, 2 months. 2 months. He had this much of ascites. He used to go for tapping very often, and now he's looking like a me now. I'm jealous of him. So give him a big thanks. He is all the way from Tanzania. He was admitted at Pune Hospital, then Ruby Hospital, and then he transplanted from us. So in short, you can. Doctors, my fellow patients, daughters, ladies and gentlemen, I'm here today thanks to my wife and to the doctor. Without her is difficult. I'm from Tanzania, as you say. I've been here for the last 8 months. It has been a long journey for me. We had a lot of hitches for the surgery. But finally, when I met the doctor, he said, yes, we can. And I remember Obama. He said, we can. So I said, okay, so can I. So, here I am. Thank you very much. Thank you. So special thanks to Sachin sir for coming for this inauguration program and to see our wonderful stories. They are really happy to see you here, and it's we always want them to be happy in their life, in their families, but we want to appreciate also. There are few donors also, donor families also, की ज्यांनी कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता त्यांच्या ज्यावेळेस ते दुःखी असतात किंवा दुःखामध्ये असतात त्यावेळेस त्यांनी जो डोनेशनचा निर्णय घेतला तो खरंच जर तुमच्यावरती माझ्यावरती ही वेळ आली तर आपण घेऊ शकू का हे नाही माहिती. कारण त्यावेळेस कुठलीही मनस्थिती आपण डोनेशनची मनस्थिती करण्याच्या विचारामध्ये नसतो. म्हणजे आजही विचार आपण केला तर त्यांनी कसा तो निर्णय घेतला असेल मला अजूनही आय वंडर. आमचे काउन्सिलर्स शर्मिला मॅडम आहेत, शी इज डन फॅन्टॅस्टिक जॉब. पण तरी त्यांना कळणं, समजवणं आणि त्यांच्यापर्यंत ते पोचणं आणि ते वेळेमध्ये त्यांचा रिस्पॉन्स येणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि अशाही फॅमिलीचं आज आपण फेलिसिटेशन करणार आहोत, कारण त्यांचं अप्रिशिएशन इज बियॉन्ड वर्ड्स. मी ते आता शब्दामध्ये मांडू शकत नाही आणि मला मांडता येणार नाही. मी कदाचित रडून जाईल. आय एम दॅट मच इमोशनल. सो ते सचिन सरांच्या हस्ते, तुमच्या हस्ते सर झालं तर ते आपण करूया. कारण आणि त्यांची मनोगत एक दोघांचे आपण त्यांनी कशा तो निर्णय घेतला हे जाणून मला खूप कुतूहल असते या गोष्टी की हा निर्णय ते घेतात कसे. म्हणजे अजूनही मला ट्रान्सप्लांटचा निर्णय माझ्यावरती आला तर मी काय घेईल हे मला माहिती नाही, पण डोनेशनचा निर्णय पण काय आला तर माहिती नाही. पण त्यांचं मनोगत जाणून घेण्याचे याच्यानंतर मी अजून एक पुस्तक आपण रिलीज करणार की त्यांची मनोगत म्हणजे डोनरची की काय असतं त्यांचं, म्हणजे खरंच काय वाटतं. जसं 1-2 पुस्तकं मी वाचले, मला थोडं वाचण्याचा पण नाद आहे. तर कॅन्सर जे लोक असतात त्यांना माहिती असतं की मरण हे येणारच आहे आणि आता काय. आणि खूप सुंदर स्टोरीज आहेत. तसंच मी एक लिव्हरचं करण्याचा प्रयत्न करणार आहे, थोडासा वेळ लागेल. आणि बाकी सर्व पेशंट्स, डोनर फॅमिलीज, मान्यवर सगळे आले आणि त्याच्याबद्दल मी माझ्या टीमकडून सह्याद्री हॉस्पिटल सगळ्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद मानतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी मॅडमला हँडओव्हर करतो. थँक्यू.